नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ह्युमन ऑब्जेक्टिव्ज ऑफ बिझनेस, म्हणजे व्यवसायाची माणुसकीच्या दृष्टीने किंवा मानवतेच्या दृष्टीने, मनुष्यबळाच्या दृष्टीने असलेली उद्दिष्ट. या ह्युमन ऑब्जेक्टिव्जमध्ये महत्त्वाचं काय आहे तर पहिले तुम्ही स्वतः तुमच्या व्यवसायामध्ये जर कोणी गुंतवणूक केली असेल तर ते गुंतवणूकदार, तुमच्या व्यवसायाला वस्तू सप्लाय करणारे, रॉ मटेरियल सप्लाय करणारे सप्लायर्स, तुमचे वर्कर्स म्हणजे कामगार, कर्मचारी, एम्प्लॉईज, तुमचे डीलर्स ज्यांच्या मार्फत, वितरकांच्या मार्फत तुम्ही वस्तू विकता, ते सगळे वितरक आणि तुमचे ग्राहक, ही सगळी माणसंच तर असतात. त्या सगळ्या माणसांच्या दृष्टीने तुम्ही एक माणूस म्हणून कुठली उद्दिष्ट व्यवसायाकरता ठेवता त्याला म्हणायचं ह्युमन ऑब्जेक्टिव्ज. या ह्युमन ऑब्जेक्टिव्जमध्ये पहिला मुद्दा येतो फेअर वेजेस. फेअर वेजेस किंवा फेअर सॅलरीज म्हणा, कारण याच्यामध्ये फरक थोडासा असा आहे, कामगारांना किंवा श्रम करणाऱ्या व्यक्तींना दिलं जाणारं वेतन म्हणजे वेजेस, आणि ऑफिसमध्ये किंवा टेबलावरती काम करणाऱ्या व्यक्तींना, क्लेरिकल काम करणाऱ्या व्यक्तींना दिलं जाणारं वेतन म्हणजे सॅलरीज. आपण इतकं अगदी डिटेलमध्ये नको जायला, पण फेअर वेजेस अँड सॅलरीज असं म्हटलं तरी चालेल. तुमच्याकडे जे लोक काम करतात त्यांना वेळेवर पगार देणं, योग्य पगार देणं, छोट्या मोठ्या चुकीकरता पगार न कापणं, त्यांच्याशी माणसासारखं वागणं, त्यांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करणं, हे खरं व्यावसायिकाचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. आता या कर्मचाऱ्यांमध्ये कधीही तुम्ही भेदभाव करता कामा नये. तुम्ही जर खरे व्यावसायिक असाल, उत्तम व्यावसायिक असाल, तर भाषेनुसार, धर्मानुसार, कुठल्याही जाती जमातीनुसार किंवा अन्य कुठल्याही प्रकारे तुम्ही भेदभाव करता कामा नये. उलटं तर असं म्हणायला हवं की महिला कर्मचारी आणि अपंग कर्मचारी, तसेच ज्यांचं काही वय झालेलं आहे किंवा ज्यांना काही शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत, अशा लोकांना तुम्ही जास्त सांभाळून घेतलं पाहिजे. तर तुमचं खऱ्या अर्थाने ह्युमन ऑब्जेक्टिव्हचं ध्येय सिद्ध झालं किंवा तुम्ही ते पूर्ण केलं असं म्हणता येईल. त्यामुळे पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा, लोक तुमच्याकडे काम करतात ते शेवटी पगारासाठी, आणि तो जर त्यांना वेळेवर मिळाला नाही, जर योग्य मोबदला मिळाला नाही, तर त्यांचा कामामधला रस किंवा इंटरेस्ट निघून जातो आणि त्याचा विपरीत परिणाम तुमच्या बिझनेसवर होतो. म्हणून ह्युमन ऑब्जेक्टिव्जमधला पहिला मुद्दा ज्याला समजला म्हणजे फेअर वेजेस अँड सॅलरीज, तो खऱ्या अर्थाने व्यावसायिक झाला असं नक्कीच म्हणायला हरकत नाही. ह्युमन ऑब्जेक्टिव्जमधला दुसरा मुद्दा येतो जॉब सॅटिस्फॅक्शन. म्हणजे तुम्ही जे काम करताय त्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट वाटला पाहिजे, रस वाटला पाहिजे, कामाचा आनंद मिळाला पाहिजे, त्याला म्हणायचं जॉब सॅटिस्फॅक्शन. जर ते नसेल, जर काम रुटीन असेल, चॅलेंजिंग अजिबात नसेल, तर कालांतराने लोकांना त्याचा कंटाळा यायला लागतो आणि त्यालाच प्रॉपर मॅनेजमेंटमध्ये संज्ञा आहे बोअरडम. बोअरडम म्हणजे कंटाळा येणं. आणि ते जर का बोअरडमचं प्रमाण वाढत गेलं तर माणूस कौशल्य विसरायला लागतो, त्याला आपण पाट्या टाकणं म्हणतो, आणि त्या कामामधनं उत्पादकता कमी होत जाते, प्रोडक्टिव्हिटी कमी होत जाते, आणि ओनरला, व्यावसायिकाला जितके आपण पगाराचे पैसे देतो त्या प्रमाणामध्ये फायदा त्या कर्मचाऱ्याकडून होत नाही. त्यामुळे आपल्याकडे काम करणारी माणसं, त्यांचं कामाचं स्वरूप, याच्यामध्ये ते कंटाळलेत का, त्यांना कामामध्ये इंटरेस्ट आहे का, इंटरेस्ट असेल तर का आहे, नसेल तर का नाही आहे, याचा विचार करणं खूप आवश्यक आहे. आणि ते जर त्यांनी व्यवस्थित सांभाळून घेतलं, कामाशी ते जर ॲडजस्ट होऊ शकले, तर ते उत्तम प्रकारे वैयक्तिक प्रगती करू शकतात. आणि हे जे जॉब सॅटिस्फॅक्शन आहे ते एकदा मिळायला लागलं की व्यक्तिगत प्रोग्रेस किंवा व्यक्तिगत डेव्हलपमेंट ही पटकन व्हायला सुरुवात होते. त्यामुळे व्यावसायिकाला खूप महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्याजोगा असतो, तो म्हणजे आपल्या लोकांना, आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्याकडे काम करताना मिळणारं जॉब सॅटिस्फॅक्शन. जर कामामध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन नसेल तर दोन गोष्टी घडतात. पहिली गोष्ट म्हणजे ॲब्सेंटिझम, म्हणजे लोक गैरहजर राहणं, आणि दुसरं लेबर टर्नओव्हर. लेबर टर्नओव्हर म्हणजे लोक आपल्याला सोडून जाणं, आपल्या व्यवसायातनं सोडून दुसऱ्या ठिकाणी जॉईन करणं. आता ॲब्सेंटिझम का राहतो, म्हणजे लोक का कामावर येत नाहीत, याला असंख्य कारणं आहेत. तो मोठा मॅनेजमेंटमधला अभ्यासाचा विषय आहे, नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये आपण तो कव्हर करू.
पण जर जॉब सॅटिस्फॅक्शन नसेल तर त्या ठिकाणी पगार मिळत असून देखील माणसाला जावंसं वाटत नाही. त्या माणसाला तिथे यावंसं वाटणं हे खूप महत्त्वाचं आहे. एक छोटं उदाहरण घ्या. शाळेत जाणारी लहान मुलं रडत असतात, त्यांना पालक फरफडत घेऊन जातात. ह्या ठिकाणी पालक आणि मुलं यांचं ते अपयश नाही आहे, ते शाळेचं अपयश आहे की त्या शाळेमध्ये मुलांना जावंसं का वाटत नाही. याविरुद्ध अगदी बालवर्ग किंवा पहिली दुसरीला शिकवणारे काही शिक्षक इतकं अप्रतिम शिकवतात, त्यांच्याबद्दल मुलांना एक आपुलकी वाटते आणि मुलं शाळा बुडवायला तयार नसतात. काहीसं तसंच कामावर जाणाऱ्या व्यक्तीचं असतं. त्याला ऑफिसला किंवा कंपनीत जायचा, फॅक्टरीत जायचा कंटाळा यायला लागला, तो ते टाळायला लागला पगार मिळत असूनसुद्धा. म्हणजे त्या कर्मचाऱ्याचा तो प्रश्न नाही आहे, तर जिथे तो काम करतो तिथल्या व्यवस्थापनाचा तो प्रश्न आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आणि आहे ती नोकरी सोडून लोक जातात, म्हणजेच लेबर टर्नओव्हर हे सुद्धा व्यावसायिकाचं आणि व्यवस्थापनाचं म्हणजे मॅनेजमेंटचं अपयश आहे. म्हणून ह्युमन ऑब्जेक्टिव्समध्ये महत्त्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवा, तो म्हणजे फेअर वेजेसबरोबरच लोकांना जॉब सॅटिस्फॅक्शन देखील मिळायला हवं. ह्युमन ऑब्जेक्टिव्समधला तिसरा मुद्दा येतो वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट. तुम्ही वर्कर्स पार्टिसिपेशन म्हणा किंवा एम्प्लॉईज पार्टिसिपेशन म्हणा, म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांचं त्यांच्या व्यवस्थापनामध्ये असलेली इन्व्हॉल्वमेंट किंवा त्यांनी त्याच्यामध्ये त्यांना मत मांडण्याची व्यवस्थापनाने दिलेली संधी. खऱ्या अर्थाने अशा वेळेला लोक कामामध्ये रस घ्यायला लागतात, ते काम स्वतःचं आहे असं समजतात. आता यासाठी काय केलं जातं, तर जिथे अगदी कमी शिकलेले वर्कर्स असतात त्यांना स्लोगन लिहिण्याची कॉम्पिटिशन दिली जाते आणि त्यांना बक्षिसं दिली जातात. स्लोगन लिहायची म्हणजे कुठल्याही भाषेमध्ये असतील, त्याकरता कामाचा ते विचार करायला लागतात. मग ते स्लोगन लिहितात, निबंध लिहितात, कामावरती विचार करायला लागतात. जाता येता बसमध्ये, ट्रेनमध्ये आपल्या कामाबद्दल विचार करतात आणि कळत नकळत ते कामामध्ये इन्व्हॉल्व होत जातात. ते फक्त पगारासाठी कामावर येत नाहीत. ह्यामध्ये अजून एक प्रकार इन्व्हॉल्व झालेला असतो एम्प्लॉई डायरेक्टर्स. म्हणजे बऱ्याच कोऑपरेटिव्ह संस्थांमध्ये एम्प्लॉईजमधला, कर्मचाऱ्यांमधला एखादा व्यक्ती नॉमिनेट केलेला असतो डायरेक्टर, संचालक म्हणून. तो त्यांचं प्रतिनिधित्व करत असतो. काही शाळांमध्ये, काही संस्थांमध्ये ह्याला खूप महत्त्व दिलेलं असतं. एम्प्लॉई डायरेक्टर्सबरोबरच एक सगळ्यांना जिव्हाळ्याचा वाटणारा क्षण किंवा एक स्थिती म्हणजे सजेशन स्कीम. आपण सजेशन दिलं आणि ते वरिष्ठांनी ऐकलं तर त्याचं समाधान कर्मचाऱ्यांना खूप मोठं असतं. त्यावर काही लोक मजेने असं पण म्हणतात की सजेशन बॉक्सच्या पलीकडच्या बाजूला डस्टबिन लावलेली असते, पण हा निगेटिव्ह विचार आपण नको करायला. सजेशन बॉक्समध्ये जी सजेशन्स मिळतात त्याच्यावर विचार केला जातो आणि लोकांना नक्की काय वाटतं याप्रमाणे कामामध्ये, व्यवस्थापनामध्ये इम्प्रूव्हमेंट्स किंवा सुधारणा केल्या जातात. ह्युमन ऑब्जेक्टिव्समध्ये या सजेशन्सला खूप महत्त्व आहे, कारण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण लोकांना कर्मचारी न समजता इन्व्हॉल्व करून घेत असतो. त्यामुळे एम्प्लॉईज पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट किंवा वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट हे तुम्ही थोडं वापरून बघा, त्याचे रिझल्ट्स कसे आहेत ते बघा आणि कर्मचाऱ्यांच्या कामात काही फरक पडला आहे की ते बघा. तुम्हाला नक्की त्यात काहीतरी फरक पडला आहे हे जाणवेलच. पुढचा मुद्दा येतो वर्किंग कंडिशन्स. म्हणजे ज्या ठिकाणी लोक काम करतात तिथली स्थिती, त्या ठिकाणची अवस्था कशा प्रकारची आहे त्यानुसार कामामध्ये इंटरेस्ट असतो. अगदी साधं छोटंसं उदाहरण घ्या. एक 25 वर्षापूर्वीची किराणा मालची दुकानं जर आठवत असतील तर बघा. खराब फरशी, जुनं पुराणं फर्निचर, टकटक आवाज करणारा पंखा, एखादी ट्यूबलाईट, धुळकट मळकट सगळं वातावरण आणि ते टिपिकल ती तागडी असणार, त्याच्यामध्ये डबा किंवा कुठल्या तरी गोष्टीतनं वस्तू देणं, पिशवी नाही असं उद्धटपणे सांगणं आणि ती टिपिकल लोखंडाची वजनं, हे सगळं तुम्हाला आठवत असेल. आणि आत्ताची किराणा मालची दुकानं बघा. चकाचक स्पार्टेक्स असलेली फरशी, उत्तम फर्निचर, बऱ्याचशा गोष्टी अर्धा किलो, पाव किलो, 1 किलो पॅकिंग केलेल्या असतात. वजन काटा, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असतो. तिथलं वातावरण कसं वाटतं ते बघा. त्यामुळे ऑफिस कसं आहे किंवा ती फॅक्टरी कशी आहे, स्वच्छतागृह, टॉयलेट्स कशी आहेत, पाणी पिण्याची व्यवस्था कशा प्रकारची आहे, कॅन्टीन आहेत का, व्हेंटिलेशन आहे का, एकंदर वातावरण, तिथला रंग, सगळ्या गोष्टीला आता महत्त्व आहे. आणि हे जर चकाचक असेल तर तिथे काम करायला उत्साह वाटतो.
त्याला म्हणायचं गुड वर्किंग कंडिशन्स. इतकंच नाही तर लेबर मॅनेजमेंट रिलेशन्स कशा प्रकारची आहेत. याच्या पुढे जाऊन काही कंपन्यांमध्ये तर रिक्रिएशन फॅसिलिटीज असतात, म्हणजे लाऊंजमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये टी व्ही ठेवलेले असतात. लंच टाईमला लोक मॅच बघू शकतात. काही ठिकाणी लंच टाईममध्ये डबा खाऊन झाल्यानंतर कॅरम म्हणा किंवा काही खेळ ठेवलेले असतात. लोकांच्या स्पर्धा कंपन्यांमध्ये घेतल्या जातात. ह्या ज्या वर्किंग कंडिशन्सला एक वेगळं महत्त्व आहे ना, या सगळ्या कंडिशन्सचा एकत्रित परिणाम हा कामावरती होणाऱ्या परफॉर्मन्समध्ये असतो. त्यामुळे बऱ्याच ऑफिसेसमध्ये ट्रिप नेणं, वर्कर्सच्या किंवा एम्प्लॉईच्या कॉम्पिटिशन्स ठेवणं, इतकंच नाही तर काही धार्मिक पूजा वगैरे ज्या काही ठिकाणी आयोजित केल्या जातात, उद्देश एकच असतो, लोकांना एकत्रित करणं, एकत्र आणणं आणि कॉमन ऑब्जेक्टिव्स किंवा उद्दिष्टाकरता काम करायला लावणं. त्यासाठी ह्युमन ऑब्जेक्टिव्समधलं हे वर्किंग कंडिशन हे खूप महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह नक्की आहे. तुम्ही ते वापरून पहा, तुम्हाला रिझल्ट्स मिळाले नाहीत असं होणारच नाही. पुढचं ह्युमन ऑब्जेक्टिव्ह येतं वेलफेअर फॅसिलिटीज. वेलफेअर फॅसिलिटी म्हणजे कर्मचाऱ्यांकरता ऑफिसमध्ये किंवा त्या फॅक्टरीमध्ये, कंपनीमध्ये, कामाच्या जागेवरती उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधा. त्यातलं आता पहिलं एक विशेष दर्जाचं किंवा आपण म्हणू की सध्याच्या काळामध्ये त्याला खूप महत्त्व आहे असं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे क्रेश फॅसिलिटी किंवा पाळणाघर. मंत्रालयातसुद्धा ते सुरू केलं आहे. आता क्रेशमुळे काय होतं की ज्या महिला कर्मचारी लहान मुलांना कुठे सोडायचं, कोणाच्या जबाबदारीवर सोडायचं या विवंचनेमध्ये असतात, त्या मुलांनाच घेऊन त्या कामाच्या ठिकाणी येतात. तिथे पाळणाघर असतं, त्यांची काळजी घेतली जाते आणि त्या आईला आपलं मूल कुठे ठेवायचं हा प्रश्न नसतो. काही मोठ्या कंपन्यांमध्ये ही सुविधा दिलेली आहे. विशेषतः युरोपामध्ये, जपानमध्ये, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये या सुविधेला खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे ती कर्मचारी महिला कामावरती लक्ष केंद्रित करू शकते. ह्याला म्हणायचं क्रेश फॅसिलिटी. दुसरी फॅसिलिटी ह्यामध्ये येते ती म्हणजे कॅन्टीन फॅसिलिटी. काही लोकांना डबा आणणं किंवा घरनं जेवण आणणं हे शक्य नसतं, मर्यादित जेवण आणलं जातं. याविरुद्ध जर चांगलं चविष्ट जेवण कमी किमतीमध्ये, गरम जेवण, गरम खाद्य जर योग्य किमतीमध्ये मिळत असेल तर ते कर्मचारी चांगलं काही खाल्ल्यामुळे, उत्तम चहा मिळाल्यामुळे खुश असतात. त्यामुळे वेलफेअर फॅसिलिटीमध्ये कॅन्टीनलासुद्धा खूप महत्त्व आहे. तिसरं महत्त्वाचा मुद्दा येतो रिक्रिएशन. रिक्रिएशन म्हणजे काय तर वेळ घालवण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की ऑफिसमध्ये लोक काम करायला येतात की वेळ घालवायला येतात, तसं नाही आहे. लंच टाईममध्ये किंवा काही ठिकाणी जर स्पर्धा असतील तर कामाचे तास संपल्यानंतरसुद्धा लोक त्या खेळाकरता वेळ देतात. अनेक कंपन्यांच्या स्वतःच्या बास्केटबॉल किंवा व्हॉलीबॉल, क्रिकेटच्या, कबड्डीच्या टीम आहेत. अनेक बँकांतर्फे अनेक खेळाडू खेळत असतात. त्यामुळे अशा रिक्रिएशनलासुद्धा ह्युमन ऑब्जेक्टिव्समध्ये महत्त्व असतं. त्या रिक्रिएशन नंतर येतं रेस्टरूम्स. रेस्टरूम्स कशा प्रकारच्या आहेत, टॉयलेट सुविधा किंवा चेंजिंग रूम्स कशा प्रकारच्या आहेत त्याला एक वेगळं महत्त्व आहे. आणि अगदी वेगळा महत्त्वाचा मुद्दा मेट्रोपॉलिटन सिटी ज्याला आपण म्हणतो, गजबजलेली शहरं, त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टला महत्त्व असतं. आपण सगळेजण बघतो की बऱ्याच कंपन्यांच्या गाड्या किंवा बसेस लोकांना ऑफिसला घेऊन जातात. ट्रेन पकडायला धावणारे लोक आणि कंपनीच्या बसमधून जाणारे लोक यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही बघा. कंपनीची बस आहे, धावायचं नाही आहे, तिकीट काढायचं नाही आहे, गर्दी नाही आहे, कम्फर्टेबली बसमध्ये जाऊन बसायचं आहे आणि त्या आपल्या ऑफिसपर्यंत जायचं आहे. सगळे आपलेच रोजचे लोक आहेत. हा जो फरक आहे तो माणसाच्या कामाच्या कपॅसिटीवरती मोठा फरक करतो. त्यामुळे सगळ्या वेलफेअर फॅसिलिटीज जर मोठ्या उद्योगांनी किंवा ज्यांना परवडतं त्यांनी जर छोट्या मोठ्या प्रमाणात द्यायला सुरुवात केली तर कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स नक्की वाढतो. त्यामुळे ह्युमन ऑब्जेक्टिव्समध्ये एक आगळं वेगळं महत्त्व या वेलफेअर फॅसिलिटीजला कायम दिलेलं आहे. पुढचं ह्युमन ऑब्जेक्टिव्ह येतं ऑब्जेक्टिव्ह टुवर्ड्स कस्टमर्स अँड सोसायटी. कस्टमर्स पैसे देऊन आपली वस्तू विकत घेतात, आपल्यावर भरोसा ठेवतात. त्यामुळे त्याच्यासाठी वापरलेलं रॉ मटेरियल हे उत्तम असलं पाहिजे, सेफ असलं पाहिजे. त्याचा कस्टमर्सच्या जीवाला कुठल्याही प्रकारे धोका होता कामा नये याची काळजी अगदी लहान सहान उद्योजकांनीसुद्धा घेतली पाहिजे. जी इक्विपमेंट्स किंवा ज्या वस्तू आपण वापरतो त्या स्वच्छ असल्या पाहिजेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन,
फूड पॉयझनिंग, ॲलर्जी, दुसरा कुठला त्रास आपल्या कस्टमरला होता कामा नये याची काळजी घेणं एकदम महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सोसायटी म्हणजे समाजाकरता व्यावसायिकांचं एक उद्दिष्ट असलं पाहिजे, आपल्या उत्पादनामुळे कुठल्याही प्रकारचं पोल्युशन होता कामा नये. हल्ली ग्रीन प्रॉडक्ट्स जी कन्सेप्ट आपण वापरतो ती प्रत्येक उद्योजकांनी वापरायला हवी. जसं आपण प्लॅस्टिकचा वापर सध्या टाळतो, किंबहुना आपण नो प्लॅस्टिक असंच म्हणतो आहे, प्लॅस्टिक बंदी केलेली आहे सरकारने, तसं व्यावसायिकांनी आपल्या उद्योगामुळे समाजाला, निसर्गाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यायला हवी. खूप वर्षांपूर्वी जपानमध्ये मिनामाटा नावाचा एक रोग पसरला होता. तो ब्लड कॅन्सर सदृश रोग होता. त्याच्यावरती बराच रिसर्च केला गेला आणि नंतर समजलं पारा आणि पाऱ्यापासून काही उत्पादनं बनवणाऱ्या कंपनीने त्यांचं वेस्ट वॉटर किंवा खराब पाणी हे नदीमध्ये सोडलं होतं आणि त्या नदीमधून जिथे वॉटर सप्लाय होत होता त्या लोकांनी ते पाणी प्यायल्यामुळे त्यांना तो रोग झाला, ज्याची कुठलीही त्याच्यामध्ये काही मिस्टेक नाही, दोष नाही. अशा अनेक लोकांना या भयंकर रोगाला सामोरं जावं लागलं. आपल्या सगळ्यांना भोपाळची दुर्घटना माहिती आहे. अशा दुर्घटना किंवा असा कुठलाही प्रकारचा प्रसंग येऊ नये म्हणून व्यावसायिकांनी टुवर्ड्स कस्टमर्स आणि सोसायटी काही प्रकारची काळजी घेणं जरुरी आहे. पुढचा मुद्दा येतो HRD म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. या मनुष्यबळ विकास म्हणजेच HRD करता व्यावसायिकांनी किती खर्च केला त्याला एक वेगळं महत्त्व आहे. मनुष्याच्या क्षमतेचा, बुद्धीचा, त्याच्या कामाचा, कौशल्याचा विकास म्हणजे मनुष्यबळ विकास. भारतामध्ये दुर्दैवाने याच्यावरती फार कमी लक्ष दिलं जातं. लोक आपले येतात, काम करतात, ते काम त्याने केलं, त्यांना पगार दिला, विषय संपला अशी एक भावना असते. परंतु मनुष्याच्या कौशल्याचा खऱ्या अर्थाने विकास करणं म्हणजे मनुष्यबळ विकास. हे आता बऱ्यापैकी रुजलं आहे, पण ते मोठ्या व्यवसायांमध्ये छोटे उद्योजक त्याच्याकडे विशेष लक्ष देत नाहीत. मग हे कसं करायचं तर ट्रेनिंग करता अमेरिकेमधला एक इन्व्हेस्टमेंट तज्ज्ञ हार इकर्स नेहमी म्हणतो उत्पन्नाच्या 5% रक्कम ही शिक्षणाकरता द्यायला पाहिजे. तुम्हाला हसायला येईल. त्याचं म्हणणं 5% रक्कम विविध प्रकारची पुस्तकं विकत घेणं, CD विकत घेणं, ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करणं याच्याकरता जर दिली तर त्या उद्योजकाच्या ज्ञानामध्ये भर पडते. ज्याला असं वाटतं मला सगळं कळतं त्याच्यासाठी हा व्हिडिओ नाहीच आहे. ज्याला काहीतरी शिकायचं आहे, नवीन आत्मसात करायचं आहे, त्याच्याकरता हार इकर म्हणतो की पैसे खर्च करा, नवीन काहीतरी शिका, आत्मसात करा आणि ते व्यवसायामध्ये इम्प्लिमेंट करा, त्याचा नक्की उपयोग होतो. म्हणून ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटला जसं महत्त्व आहे त्यातनं आपोआपच घडत जातं करिअर डेव्हलपमेंट. म्हणजे तुम्ही निवडलेलं करिअर तुमच्या या श्रमांमुळे डेव्हलप होत जातं, स्किल डेव्हलपमेंट होत जाते. आणि त्याचबरोबर माणसाच्या विविध कौशल्यांचा, काही कौशल्य माहिती असतात, काही कौशल्य माहिती नसतात, त्या सगळ्यांचा विकास होत जातो. म्हणून व्यावसायिक व्यक्तीने स्वतःच्या आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या डेव्हलपमेंट करता हा विचार करणं एकदम महत्त्वाचं आहे. आपण ह्युमन ऑब्जेक्टिव्समध्ये आता केवळ माणूस आणि मानवी श्रम हे समोर ठेवून सगळी व्यावसायिक उद्दिष्ट पाहिलीत. अगदी सुरुवातीला तुम्ही बिझनेस ऑब्जेक्टिव्समध्ये ऑर्गॅनिक ऑब्जेक्टिव्स पाहिली होती, नंतर इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्स पाहिलीत. आता हा जो पॉईंट तुम्ही पाहिलात तुमच्या कदाचित लक्षात आला नसेल की काय एवढं महत्त्व येतं ह्युमन ऑब्जेक्टिव्सला. पण हे सगळे मुद्दे तुम्ही कागदावर लिहून काढा. त्याकरता तुम्ही खरोखर किती श्रम केलेत ते तुम्ही स्वतःसाठी लिहून काढा. जर केले नसतील त्यासाठी योजना तयार करा. तुमच्या स्वतःच्या आणि कर्मचाऱ्यांच्या स्किल डेव्हलपमेंट करता विचार करा. त्याचा तुमच्या प्रोडक्शन कपॅसिटीवरती, उत्पादन क्षमतेवरती नक्की पॉझिटिव्ह परिणाम होईल. तुम्हाला हे विवेचन, हे एक्सप्लेनेशन, हे सगळं सांगणं, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जरूर आपल्या मित्रांना आमच्या या चॅनलबद्दल सांगा, त्याचा प्रसार करा आणि पुढच्या व्हिडिओची जरूर वाट पहा. धन्यवाद.